मित्रांनो, फायनली शेतकऱ्यांसाठी 337,41,53,53,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हे जे निधी आहे तो वितरित होणार आहे। तो कोणत्या योजनेचा निधी आहे, त्याचबरोबर आता हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होणार आहे, हे याविषयीची सविस्तर माहिती आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पाठीमागे काय झालं होतं, फेब्रुवारी पासून ते मे महिन्यापर्यंत आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। कशामुळे? गारपीट, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। काही ठिकाणी मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, काही ठिकाणी एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि काही ठिकाणी मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्या अंतर्गत मित्रांनो, एक दोन दिवस माणिकराव कुकटे यांनी जे चुकीचं विधान सुद्धा केलेलं होतं की बाबा आम्ही काय ढेकळाचे पंचनामे करावं का, असं काहीतरी त्यांनी डायलॉग सुद्धा त्या टायमिंग मध्ये मारलेला होता। त्यानंतर मित्रांनो, 8 दिवसात शेती पिकांचे पंचनामे करा असे आदेश काढण्यात आले। 8 दिवसात या भागातले पंचनामे झालेच पाहिजे वगैरे वगैरे मोठ्या प्रमाणात आश्वासन देण्यात आलेले होते। परंतु मित्रांनो, 8 दिवसात पंचनामे सुद्धा झाले नव्हते, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याला सुद्धा कालावधी लागलेला होता बऱ्याच। त्यानंतर मित्रांनो, GR वर GR मोठ्या प्रमाणात निघत आहेत। पीक विम्याचे GR निघले, त्यानंतर नुकसान भरपाईचा GR निघला, त्यानंतर मला वाटते धान पिकाचे वगैरे मोठ्या प्रमाणात GR निघले। परंतु मित्रांनो, हे GR 15 दिवसात वाटप होईल पीक विमा, त्यानंतर धान पिकाचं वाटप हे 20 जुलै पासून सुरुवात होईल दुसऱ्या टप्प्यातील वगैरे वगैरे बरेच GR काढले, बऱ्याच मोठमोठ्या घोषणा केल्या। परंतु GR काढून किंवा मोठमोठ्या घोषणा करून बरेच कालावधी लोटत चाललेले आहेत। त्या अंतर्गत मित्रांनो, आता जवळपास नुकसान भरपाईसाठी सुद्धा आता परत एकदा GR काढण्यात आलेला आहे। माणिकराव कुकटे हे रमी खेळता खेळता त्यांनी आता GR काढलेला आहे। त्यांना आता वाटलं होतं की बाबा रमीमध्ये ते काहीतरी पैसे जिंकतील आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जरा चांगल्या रकमा वितरित होतील। परंतु मित्रांनो, ते रमीमध्ये जिंकले नाही, अर्धवट त्यांची रमी त्यांना सोडावी लागली होती। सोडा ते विषय। तर नुकसान भरपाईसाठी फेब्रुवारी 2025 पासून ते मे महिन्याच्या 2025 पर्यंत ज्या ठिकाणी किंवा ज्या भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं, अवकाळी पाऊस गारपीटमुळे जे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं, तर त्यासाठी जवळपास 337,41,53,000 रुपयांचा नुकसान भरपाईचा जे GR आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून जे पात्र शेतकरी आहेत, किती शेतकरी पात्र आहेत, जवळपास 3,98,603 शेतकरी हे यासाठी पात्र ठरणार आहेत। म्हणजे हे काही एका भागातून किंवा एका जिल्ह्यातून नाहीत मित्रांनो, हे पूर्ण राज्यातून असल्यासारखे आहेत। परत प्रत्येक जिल्ह्यावर काही जिल्ह्यामध्ये 83 शेतकरी, काही जिल्ह्यामध्ये 200 शेतकरी, अशा पद्धतीचे शेतकरी मंजूर झालेले आहेत। सरसकट वगैरे काही नाही, तुमच्या डोक्यात वगैरे असेल तर ते काढून टाका। तर मित्रांनो, जसं की आता एक उदाहरण घेऊया, जसं की आता लातूर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात जे अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे जे नुकसान झालेले होते, त्यासाठी फक्त 84 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी 7,44,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। तर या पद्धतीचे जवळपास मित्रांनो, तुम्हाला जर या पद्धतीची जर रक्कम पाहिजे असतील, म्हणजे जिल्हावाईज तुमची शेतकरी संख्या, कोणत्या महिन्यातील शेतकरी संख्येला किती रुपये निधी मंजूर झालेला आहे हे जर पाहिजे असेल तर त्याविषयीचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो नुकसान भरपाई संदर्भात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।